Okay, sir, let's start with the course. ठीक आहे. GIS GPS आता इंट्रोडक्शन तर संपूर्णपणे दिलेलं आहे तुम्हाला. नाव आय विल स्टार्ट टुवर्ड द कोर्स GIS जिओ इन्फॉर्मेटिक्स नॅनो टेक्नॉलॉजी अँड प्रिसिजन फार्मिंग इन ऍग्रिकल्चर. ओके, ऍग्रो 3612. सो प्रिसिजन ऍग्रिकल्चर concept, technique, their issues, concern and references. Aim for India. What is the precision farming? Precision farming or precision agriculture is a concept of using a new technologies and collecting the field information, doing the right thing, right place at the right time. Okay, this is known as precision farming. एकच मिनिट, एक फोन आलाय अर्जंट, एकच मिनिट थांबा. हॅलो, बोला. Precision farming or precision agriculture is a concept of using new technologies and collecting the field information, doing the right thing in a right place at the right time. Okay, the collecting information may be used or to more precisely evaluate the optimum sowing density, estimation of fertilizer and other input need, and to more accurately predicting the yield. म्हणजे काय, प्रिसिजन ऍग्रिकल्चर मध्ये आता इथे अॅनोटेट करून तुम्हाला एक दाखवतो, म्हणजे तुम्हाला जरा कळेल. ठीक आहे. अरे कोण बोलते रे? 120 नंबर नेमताय का तुम्ही? तुम्हाला बेसिक गोष्टी कळत नाहीत का म्यूट राहावं म्हणून? हे बघा, समजा ही तुमची अशी फील्ड आहे मोठीच्या मोठी. ओके, ठीक आहे. आता या फील्ड मध्ये समजा या भागात डिफिशियन्सी आहे. समजा ह्या भागातले प्लांटची जी ग्रोथ आहे ती वीक आहे, एकदम अशी पुअर अशी ग्रोथ, अशी एकदम वीक आहे ग्रोथ. ओके, तर आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला आता रेग्युलर मेथड मध्ये आपल्या काय करायला लागतंय, अख्ख्या आता मी लाल पूर्ण केले. ठीक आहे, तर हे लाल पूर्ण केलं म्हणजे समजा ही टोटल फील्ड आहे, रेड हायलाइट केले, टोटल फील्ड आहे. त्यामध्ये हा जो लाल पॉइंट आहे हा भागातच फक्त प्लांटची ग्रोथ वीक आहे. तुम्ही तिथला सॉइल सॅम्पल घेतलं, तुम्हाला तिथे दिसलं की इथं नायट्रोजनची कमतरता आहे, तर इथं फक्त तुम्ही नायट्रोजन द्यायचं. बरं, ते किती द्यायचं? मोजून द्यायचं. किती कमतरता आहे बाबा, तुम्हाला दिसलं की इथं 30 किलो नायट्रोजन दिलं तर प्लांटची ग्रोथ रेग्युलर होईल आणि व्यवस्थित होईल. मग इथं फक्त 30 किलो नायट्रोजन द्यायचं. म्हणजे काय होणार आहे, हे जे रिका म्हणजे पांढरा एरिया दिसतोय तुम्हाला बॉर्डरचा, तिथं फर्टिलायझर टाकायची गरज नाही, कारण तिथली ग्रोथ चांगली आहे, इल्ड चांगले आहे. सो प्रिसिजन फार्मिंग ह्याचा अर्थ काय, साईट स्पेसिफिक मॅनेजमेंट. जिथं गरज आहे तिथंच करा, अननेसेसरी कुठेही करत बसू नका. ठीक आहे. ओके, आता दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. समजा तुमची अख्खी फील्ड आहे, मोठीच्या मोठी, एवढी मोठी ही तुमची फील्ड आहे. फील्ड मध्ये तुम्हाला इथं दिसलं की इथं डिसीजचा अटॅक आहे, इथे एक स्पॉट आहे जिथं डिसीजचा अटॅक आहे, आणि इथे एक स्पॉट आहे जिथं डिसीजचा अटॅक तुम्हाला दिसतोय प्रायमरी स्टेजला. आता तुम्हाला स्प्रेइंग करायचं आहे. रेग्युलर मेथड मध्ये काय करतो आपण, टोटल फील्ड, टोटल सगळ्या शेतात आपण स्प्रेइंग मारून टाकतो, बरोबर आहे, टोटल फील्डला. म्हणजे जिथं डिसीजचा अटॅक नाही, पेस्टचा अटॅक नाही, तिथं पण स्प्रेइंग करून टाकतो. टोटल फील्ड आपण स्प्रे करतो. ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचं इन्सेक्टिसाइडचं वेस्टेज जास्त होतं, केमिकलचं वेस्टेज जास्त होतं, भरपूर प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो, वेळ जातो आणि केमिकल पण वाया जातं. बट इन प्रिसिजन ऍग्रिकल्चर जिथं प्रॉब्लेम आहे, जिथं स्पॉट आहे, तेवढ्याच स्पॉटला तुम्हाला अप्लाय करायची गरज आहे. पुन्हा तुम्ही फिगर ड्रॉ करतो. समजा हा एवढाच एरियावर आहे आणि तुम्हाला दिसतं की इथे एक डिसीजचा स्पॉट आहे आणि इथे एक डिसीजचा स्पॉट आहे. तर प्रिसिजन ऍग्रिकल्चर मध्ये स्प्रेइंग कुठे होणार माहितीये का, फक्त एवढ्या स्पॉटवर होणार. बाकीच्या शेतामध्ये स्प्रेइंग होणार नाही किंवा अननेसरी वाया घालवलं जाणार नाही औषध. एवढाच एरिया कव्हर अप करून टाकणार, विषय संपला. ह्याला म्हणायचं प्रिसिजन ऍग्रिकल्चर किंवा साईट स्पेसिफिक मॅनेजमेंट. हिथं आणि हिथं स्प्रेइंग होणार, अननेसरी कुठेही वाया घालवलं जाणार नाही औषध. एक्सेसिव्ह
यूज केला जाणार नाही, म्हणजे बाकीचा जो रिकामा जागा आहे तिथं अप्लाय केलं जाणार नाही. दॅट इज नोन एज प्रिसिजन ऍग्रिकल्चर ऑर साईट स्पेसिफिक मॅनेजमेंट. ओके, तर हे आता तुम्हाला कळलं असेल कन्सेप्ट. मी तुम्हाला जी कन्सेप्ट आता सांगितलेली आहे प्रिसिजन ऍग्रिकल्चरची. ओके, सो इट हेल्प इन अवॉइडिंग द अनवॉन्टेड प्रॅक्टिसेस to the crop regardless of the local soil and climatic condition. It reduces the labor, water input such as the fertilizer, pesticide and ensure the quality of produce. ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, इनपुट कॉस्ट ज्या आहेत तुमच्या, एक्सेसिव्ह यूज ऑफ इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, फर्टिलायझर, हर्बिसाइड ह्या कमी होतात. त्याच्यानंतर तुमच्या जी प्रोडक्टची क्वालिटी आहे ती पण चांगली किंवा बेस्ट होते किंवा इम्प्रूव्ह होते, कारण की तुमचं वेस्टेज अजिबात जात नाही, खराब अजिबात काय होत नाहीये. सो इट विल इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द युअर प्रोड्यूस. तुमच्या प्रोड्यूसची क्वालिटी पण वाढते किंवा चांगली राहते. ओके, तुमचं जे युनिफॉर्म पॅटर्न आहे, पेस्ट डिसीज कुठं जिथं पडलेला आहे तिथला स्किल होतो. अननेसेसरी लॉसेस होत नाहीत फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचे रेसिड्यू इम्पॅक्ट येत नाहीत. सो दिस इज नोन एज प्रिसिजन ऍग्रिकल्चर ऑर साईट स्पेसिफिक मॅनेजमेंट. आता पुढची डेफिनेशन सांगतो. इन दिस अप्रोच recognize site specific difference within the field and adjust the management action according to it. तर ह्याच्यामध्ये जिथं गरज आहे किंवा जिथं यूज करायचं आहे तिथल्याच गोष्टीमध्ये यूज केलं जातं. अननेसेसरली एक्सेस यूज केला जात नाही, त्यामुळे ती जी गोष्ट आहे ती एक वाचते. हा एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटतो. ओके, एकच मिनिट, जरा 2 मिनिटं होल्ड करा. ठीक आहे, एक पुन्हा एक फोन आलेला आहे तेवढा घेतो, 1 मिनिट होल्ड करा. Okay, sorry for disturbance. I will rejoin the lecture. Third, in precision agriculture, there is a site specific management. So, in our modern agriculture, we are considering soil as homogeneous. आपण आपल्या मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये सध्या सॉइल एक होमोजेनस युनिट म्हणून कन्सिडर करतो. म्हणजे काय, जर सॉइल मध्ये फर्टिलायझर डिफिशियन्सी असेल एका ठिकाणी तर आपण काय कन्सिडर करतो, अख्ख्या फील्ड मध्येच आहे, त्यामुळे अख्ख्या आपण फील्डला सेमच अप्रोच देतो. दुसरी बाब, जर सॉइल मध्ये तुम्हाला किंवा फील्ड मध्ये इन्फिल्ट्रेशन दिसलं पेस्टचं किंवा डिसीजचं एका साईडला जरी दिसलं तरी आपण अख्ख्या फील्डवर इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मारून टाकतो. किंवा आपल्या शेतामध्ये समजा हराळीचे 2-3 पॅच दिसले किंवा लवाळ्याचे पॅच दिसले, 2-3 ठिकाणी दिसला लवाळा किंवा हराळी, तर सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्हाला मी अनोटेट करून मगाशी मी दाखवलेच होतं. समजा तुम्हाला एका ठिकाणी, 1 मिनिट पुन्हा अनोटेशन ऑन करतो. समजा ही फील्ड आहे तुमची. ओके, सपोज ही फील्ड आहे. ओके, समजा इथं हराळीचा पॅच आहे आणि इथे एक हराळीचा पॅच आहे. ओके, मॉडर्न एग्रिकल्चर मध्ये आपण काय करतोय, 2 ठिकाणी दिसणार ना, अख्ख्या फील्ड मध्ये हर्बिसाइड मारून टाकतो.
ओके, मग दुसऱ्या ठिकाणी आहे, नाही आहे, कमी आहे, काय बघत बसत नाही. पण प्रिसिजन ऍग्रिकल्चरमध्ये असं चालत नाही. हिथं हराळीचं पॅच आहे ना, हिथंच फक्त हार्बिसाइड मारणार तुम्ही. अननेसेसरी एक्सेसिव्ह यूज ऑफ हार्बिसाइड, फर्टिलायझर, केमिकल कुठलंही गरजेपेक्षा जास्त वापरलं जात नाही. ओके, हे 2 पॅच आहेत ना, एवढ्या 2 पॅचवरच औषध मारलं जाणार आहे. आता तुम्ही म्हणसाल सर आमचं शेत 1 एकर किंवा अर्धा एकर असते, मग आम्ही ते साईट आणि पॅच हे शोधत बसण्याची काय गरज आहे? तर लक्षात ठेवा, ही प्रिसिजन ऍग्रिकल्चरची कन्सेप्ट आहे, ही फॉरेन वरनं आलेली आहे. ओके, सगळ्या ऍग्रिकल्चर मधल्या कन्सेप्ट फॉरेन वरनच येतात, आपण नुसतं कॉपी पेस्टच करतो, ही बी त्रिकालबाजी तेवढं सत्यच आहे. तर फॉरेन मध्ये समजा अमेरिका असेल, जपान असेल, चायना असेल, कॅनडा असेल, जिथं एका शेतकऱ्याचं लँड होल्डिंग 200 एकर, 300 एकर, 400 एकर, 500 एकर असते. मग आता एक लक्षात ठेवा, 500 एकरामध्ये जर एका शेतात लवाळा आला तर त्यानं काय अख्ख्या 100 एकरवर औषध मारायचं का? सो इट इज नॉट अ प्रॅक्टिकल गुड ऑप्शन. तर हे काय प्रॅक्टिकलचं एक चांगलं ऑप्शन येत नाही, म्हणून त्या फॉरेन कंट्रीजमध्ये ही प्रिसिजन ऍग्रिकल्चर जे आहे, हे कन्सेप्ट जे आहे ती त्यांच्याकडून आपल्याकडे आलेली आहे. ओके, त्यामुळं मग तुम्ही म्हणता सर आपल्याकडे फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड आहे, जमिनीची संख्या एवढी कमी आहे किंवा लँड होल्डिंग इतकं कमी आहे, मग आपल्याकडे आपण हे प्रिसिजन ऍग्रिकल्चर वापरावं का? एक लक्षात ठेवा, जमीन जरी आपली 1 एकर 2 एकर असली, लहान असली, तर एक लक्षात ठेवा त्यांच्यापेक्षा सोपं आपल्याला प्रिसिजन ऍग्रिकल्चर करायला पडेल. ओके, कसं पडेल? कारण की आपली लँड होल्डिंग कमी आहे. तुम्ही मॅन्युअली सुद्धा शेतामध्ये जाऊन किंवा वॉक अराउंड चालून सुद्धा बघू शकता की कुठं डिफिशियन्सी आहे किंवा कुठे इन्फिल्ट्रेशन जास्त आहे. ते अमेरिकेमध्ये किंवा फॉरेनमध्ये काय करतात, ते सॅटेलाइट इमेजेस घेतात आणि सॅटेलाइट इमेजेसवरनं साईट स्पेसिफिक मॅनेजमेंट करतात. तुम्ही मॅन्युअली पण हेल्प करू शकता किंवा मॅन्युअली हेल्प घेऊ शकता. बर, समजा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला लागला आणि ऍज अ फार्म मॅनेजर म्हणून लागला आणि तुमच्या हाताखाली समजा 100 एकर जमीन आहे आणि कंपनीनं तुम्हाला लॅपटॉप दिला, इमेजेस दिले, ड्रोन आहे कंपनीकडे स्वतःचा, मग कंपनीनं तुम्हाला ड्रोन इमेजेस दिल्या, तर रोज काय तुम्हाला 100 एकर जाऊन फिरत बसणार का? नाही ना, काय गरज नाही. रोज 100 एकर फिरत बसायची तुम्हाला काय गरज नाही. एक ड्रोन उडवला, तुम्ही बघितलं शेतामध्ये कुठं कुठं स्पॉट कसे कसे आहेत, काय काय, तुम्ही लेबरला फोन करून सांगितलं की बाबांनो ए ब्लॉक मध्ये ह्या या शेतामध्ये इथं मला इन्फिल्ट्रेशन जास्त दिसतंय, तेवढं तिथं स्प्रेइंग घ्या. ठीक आहे, जर ज्यावेळेस तुम्हाला एक 100 एकर 200 एकर जमीन मॅनेज करायची असेल जॉबमध्ये, ओके, प्रायव्हेट कंपनीमध्ये एखाद्या समजा, तर इन फ्युचर किंवा भविष्यामध्ये हे असं माणसं लावायची, लेबर लावायची आणि तिथं जायचं आणि ऍप्लिकेशन करायचं हे बंद होणार आहे. चालेल अजून एक 5-10 वर्ष, पण एक 10 वर्षामध्ये ड्रोन तुम्ही इथं बसून लेबरला पण सांगायची गरज नाही. तुम्ही तर ड्रोन लोड केला, औषध लोड केलं, तिथपर्यंत नेला, स्प्रेइंग मारलं, त्या ड्रोनला जरी तुम्ही त्या ड्रोनच्या सॉफ्टवेअर मध्ये लॅटलॉंग डाटा टाकला, लॅटलॉंग म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉजिट्यूड, तो ड्रोन तिथं जाणार, तिथं बरोबर स्प्रे करणार, एमटी झाला की पुन्हा मागे येणार, तुम्हाला फक्त रिफिल करायचं आहे, पुन्हा उडवला ड्रोन की तिथं जाऊन स्प्रेइंग करून येणार. इतकं सोपं आणि इतकं सिम्पल होईल ऍग्रिकल्चर. जर तुमचं ऑटोमॅटिक ड्रिप इरिगेशन सिस्टम असेल, ऑटोमायझेशन जर असेल, तर तुम्ही जरी सॉफ्टवेअरला नुसता डाटा दिला की बाबा बुधवारी 10 किलो नायट्रोजन सप्लाय झाला पाहिजे, ऑटोमॅटिक कम्प्युटर मोटर चालू करणार, 10 किलो नायट्रोजन टाकीमधनं येणार, डिझॉल्व्ह होणार आणि बरोबर 10 किलो सप्लाय झाला की मोटर ऑटोमॅटिक ऑफ होणार. त्यामुळं तुम्ही जसे प्रोग्राम फीड करचाल किंवा प्रोग्राम देचाल, सो इट इज अ कम्प्लीट ऑटोमायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. ओके, आता आपल्याकडे ही आत्ताची म्हणजे बेसिक स्टेजवर आहे. आपल्याकडे पण ऑटोमायझेशन आहे, जैनचं आहे ऑटोमायझेशन. ओके, त्याच्या किमती थोड्याशा 5 लाख 10 लाख रुपयाच्या जवळपास पडतात. जर ऑटोमेशन बसवायचं असेल एका हेक्टरला 4-5-6 लाखापर्यंत आहे, म्हणजे तुम्ही कसलं घेताय त्यावर डिपेंड आहे सेन्सर. ओके, तर आपल्याकडे आताची सुरुवात आहे, भविष्यात आपल्याकडे पण येईल. ठीक आहे, तर तेच मी तुम्हाला जे आता मी शिकवतोय हे फॉरेन कंट्रीज मध्ये नाव डेज दे आर इम्प्लिमेंटिंग, तिकडे हे वापरलं जातंय, आपल्याकडे येणार आहे भविष्यात, ते तुम्हाला फ्युचर मध्ये काय होणार आहे हे शिकवलं जाते. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हीआरटी टेक्निक एक आहे, व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी. ओके, व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तुम्ही ठरवायचं शेतात कुठं सोईंग थिन झालं पाहिजे, कुठं थिक झालं पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला एक उदाहरण देतो, एकदम बेस्ट, तुम्हाला अॅनोटेशन वापरलं पाहिजे, कारण लेक्चर मध्ये असताना फळा असते माझ्याकडे. समजा ही फील्ड आहे, हे फील्ड आहे.
ह्या फील्डमध्ये घेतला पॅच ची सॉइल पुअर आहे किंवा वीक आहे. ओके, तुम्ही ट्रॅक्टरनं सोईंग करताय, समजा हा ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर चाललाय सोईंग पुढं 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 पुढे इकडे चाललेला आहे. ज्यावेळेस ट्रॅक्टर ह्या जागेवर येईल की जिथं सॉइलची फर्टिलिटी वीक आहे, तिथं ट्रॅक्टरवर जीपीएस असतोय, जीपीएस तिथं गेलं ट्रॅक्टरच्या मधनं ऑटोमॅटिक मागच्या सीट ड्रिल मधनं सीटचं सोईंग जास्त होतं. ओके, का तर इथं सॉइलची फर्टिलिटी वीक आहे, त्यामुळे इथं सीड रेट थोडासा वाढवायचा आहे ना तुम्हाला, तर काय करायचं असते माहिती का, आधीच तुम्ही सॅटेलाइट इमेज घ्यायची, सॉइल टेस्टिंग करायचं. सॉइल टेस्टिंग केल्यानंतर तुम्हाला कळलं की सॉइल कुठं कुठं वीक आहे, तिथले तुम्हाला कॉर्डिनेट्स आले. ओके, कॉर्डिनेट्स आले की जर तुम्ही ट्रॅक्टरमध्ये किंवा त्या सॉफ्टवेअर मध्ये कॉर्डिनेट्स भरले की बरोबर ज्यावेळेस ट्रॅक्टर त्या वीक पोर्शन मध्ये जाईल ऑटोमॅटिक सीड रेट वाढवून पडेल. किंवा ट्रॅक्टर मधनं ज्यावेळेस तुम्हाला खतं द्यायची असतील त्या वीक पोर्शन मध्ये किंवा पुअर फर्टाईल सॉइलवर ट्रॅक्टर ज्यावेळेस पोहोचेल, ऑटोमॅटिक जीपीएस सिग्नल वरनं सॉफ्टवेअर सांगेल की हा वीक पोर्शन आहे, इथं फर्टिलायझरचा डोस वाढवा. ह्याला म्हणायची व्हीआरडी टेक्निक, व्हेरिएबल रेट ऑफ ऍप्लिकेशन. त्यासाठी ट्रॅक्टरमध्ये जीपीएस पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जीपीएस आहेत. आता ज्या नवीन कार येत आहेत मार्केटमध्ये, नवीन कार्स, तर सगळ्या कार्स मध्ये ऍपल अँड्रॉइड कार प्ले सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये जीपीएस जीआयएस आहे. ओके, त्यामुळं भविष्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये सुद्धा जीआयएस जीपीएस सिस्टम येतील. फॉरेन कंट्रीज मध्ये आहेतच, आपल्याकडे नाहीयेत, येतील. आणि माग जे आपण हाताने पेरतोय आता, ओके, हाताने पेरलं जातं बऱ्याच ठिकाणी, आता ऑटोमॅटिक सीड ड्रिल आहे आपल्याकडे पण, ठीक आहे. पण भविष्यामध्ये ऑटोमायझेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टरमध्ये बसल्या बसल्या सीड रेट, फर्टिलायझर डोसेस ऑटोमॅटिक एकदा सॉफ्टवेअर मध्ये अपलोड केले की ट्रॅक्टर जसा त्या जीआयएस मॅपिंग वर फिरेल ऑटोमॅटिक ते ऍडजस्ट होत जाईल. ओके, दिस इज द फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी. ओके, मी मगाचपासून जवळपास 15 ते 20 मिनिट झाली, पहिली स्लाइड सांगतोय अजून, ठीक आहे. कन्सेप्ट बेस्ड ऑन द ऑब्झर्विंग, मेजरिंग अँड रिस्पॉन्डिंग टू इंटर अँड इंट्रा फील्ड व्हेरिएबिलिटी इन द क्रॉप. It is based on the global position system, and the unique characteristic of GPS is a precision in time and space. It is used for fast spreading to all the aspects of farm operation beyond. आता एक लक्षात ठेवायचं, जीपीएस कसं उपयोग कसा करायचा. तर पहिल्यांदा तुम्हाला जीपीएसचं मशीन विकत घ्यावं लागेल. ओके, समजा एक जीपीएसचं मशीन आहे. मशीन असल्यानंतर समजा हे तुमचं शेत आहे, हे तुमचं शेत आहे, ह्या शेतामध्ये जायचं मशीन घेऊन, इथं एक पॉइंट टाकायचं, उभं राहायचं, इथला कॉर्डिनेट घ्यायचा, किती आहे समजा बाबा 13. ओके, दुसऱ्या पॉइंटवर जायचं, इथं पॉइंट टाकायचा, इथला कॉर्डिनेट किती आहे 13.2. तिसऱ्या पॉइंटवर जायचं, इथं एक पॉइंट टाकायचा, इथं कॉर्डिनेट बघायचा, किती आहे बाबा 14.1. पुन्हा चौथ्या पॉइंटला जायचं, इथे एक पॉइंट टाकायचा, म्हणजे उभं राहायचं, मशीन ऑन करायची, इथला कॉर्डिनेट आला 14.5. हे झाले तुमचे कॉर्डिनेट्स, म्हणजे लॅटिट्यूड आणि लॅटलॉंग डाटा. म्हणजे तुमची फील्ड एवढी आहे हे तुम्ही फिक्सअप केलं. फिक्सअप केल्यानंतर सॉफ्टवेअर तुम्हाला एका मिनिटात या जमिनीचा एरिया किती आहे सांगत. समजा 1 एकर आहे, 10 गुंठ आहे, 40 गुंठ आहे, 50 गुंठ आहे. एरिया झाल्यानंतर ह्या शेतामध्ये तुम्ही जायचं, वॉकिंग करायचं, तिरकं असं असं हा वॉकिंग पाथ ठेवायचा, ठीक आहे. आणि वॉकिंग पाथ करताना प्रत्येक ठिकाणावरनं सॉइल सॅम्पल घ्यायचं, 1, 2, 3, 4, 5. ओके, नंतर हे 6 असे सॉइल सॅम्पल घ्यायचे. फील्ड मधनं असे 6-7 सॉइल सॅम्पल घेतले. सॉइल सॅम्पल घेताना प्रत्येक ठिकाणी त्याचं जीपीएस, लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूडचा डाटा लिहून घ्यायचा, सॉइल सॅम्पल घ्यायचं. आता पण आपण सॉइल सॅम्पल घेतोय, घेताय का नाही तुम्ही सॉइल सॅम्पल. काय करतो आपण शेतातनं समजा झिगझॅग मॅनर मधनं 6 ठिकाणी सॉइल सॅम्पल घेतलं, ते काय करतो आपण पुन्हा कंबाईन करतो, एकत्र करतो, मिक्स करतो आणि त्यातनं एक कंपोजिट सॉइल सॅम्पल घेतो आपण, शेवटी एक फायनल सॉइल सॅम्पल घेतो. रिमोट सेन्सिंग मध्ये किंवा प्रिसिजन ऍग्रिकल्चर मध्ये जिथनं सॉइल सॅम्पल घेतलेला आहे इंडिव्हिज्युअली अनालिसिस करायचं, इंडिव्हिज्युअल अनालिसिस करायचं सेपरेट. आता उदाहरणार्थ इथं समजा 1 नंबर आहे, इथं 2 नंबर आहे, इथं 3 नंबर आहे, इथं 4 नंबर आहे. ओके, आता तुम्ही सॉइल टेस्टिंग केली. आता तुम्हाला काय दिसलं, 1 नंबरला 10 किलो नायट्रोजन आहे, 1 नंबरला सॉइल मध्ये 10 किलो नायट्रोजन आहे, 2 नंबरला सॉइल मध्ये 12 किलो नायट्रोजन आहे, ठीक आहे. 3 नंबरच्या स्पॉटला
3 नंबरच्या स्पॉटला सॉइल मध्ये 14 किलो नायट्रोजन आहे. ओके, आता तुमची काय इच्छा आहे की सॉइल मध्ये 15 किलो नायट्रोजन पाहिजे सगळीकडे. ओके, आपलं काय म्हणणं काय आहे शेतकऱ्याचं की 15 किलो नायट्रोजन स्पॉटला प्रत्येक ठिकाणी पाहिजे. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजवते. आता 1 नंबरला किती नायट्रोजन आहे? 10 किलो. म्हणजे इथे किती वाढवलं पाहिजे सोप्या भाषेत? 5 किलो नायट्रोजन टाकलं की 15 होईल. 2 नंबरच्या स्पॉटला किती नायट्रोजन आहे सध्या सॉइल मध्ये? 12 किलो. तुम्हाला किती करायचे आहे? किती करायचे आहे तुम्हाला? 15 किलो. मग इथं फक्त 3 किलो टाकलं की बरोबर मॅच होईल. 3 नंबरच्या स्पॉटला सॉइल सॅम्पलचे किती किलो नायट्रोजन आहे? 14 किलो. किती पाहिजे? फक्त 1 किलो नायट्रोजन टाकलं की 15चा मॅच होईल. असं म्हणजे इन प्रिसिजन ऍग्रिकल्चर प्रत्येक ठिकाणी सॉइल सॅम्पलिंग करायचं. जिथं कमी असेल, जेवढा असेल कमी, तेवढीच क्वांटिटी वापरायची. आता रेग्युलरली किंवा आपल्या जुन्या मेथडमध्ये आपण काय करतोय की सॉइल टेस्टिंगला काय आपण बघतच नाही, कुठं कमी आहे कुठं जास्त आहे, सर सकट सगळीकडे ते भरपूर एकाच हिसाबाने टाकून देतो. मग कुठे जास्त होतं कुठं कमी होतं. दिस शुड बी अवॉइडेड इन अ प्रिसिजन फार्मिंग. हे जे आहे हे प्रिसिजन फार्मिंग मध्ये आपल्याला अवॉइड करायचं असते. प्रत्येक फील्ड मध्ये एक लक्षात ठेवा, सगळं शेत जे आहे ते कधीही विद्यार्थ्यांना एकसारखं नसतं. प्रत्येक शेतामध्ये कमी जास्त असते. आपण सगळीच माणसं आहोत, आपण सगळेच ह्युमन बिंग्स आहोत. मग एक लक्षात ठेवा, आपल्या सगळ्याची उंची सारखी आहे का? आपल्या सगळ्याच्या आवडीनिवडी सारख्या आहेत का? आपल्या सगळ्यांचं वजन सारखं आहे का? आपल्या सगळ्यांचं बॉडी स्ट्रक्चर सारखं आहे का? नाही. मग आपण सगळी जर माणसं असून आपल्यामध्ये जर असं व्हेरिएशन असेल, सो हाऊ यू कॅन अंडरस्टूड दॅट इन ऍग्रिकल्चर सगळीकडे असंच पद्धतीचं व्हेरिएशन नसणार आहे. तर फील्ड मध्ये सुद्धा इंटरफील्ड देअर इज अ व्हेरिएशन. इंटरफील्ड मध्ये व्हेरिएशन असतं, चेंजेस असतात. नॉर्मल ऍग्रिकल्चर मध्ये आपण ते तसं चेंजेस पाहत नाही किंवा बघत नाही. ओके, ठीक आहे. स्लाइड का पुढे आहे ना? ओके ओके गेली. ओके, सो प्रिसिजन फार्मिंगच्या काही डेफिनेशन दिलेल्या आहेत सरांनी. प्रिसिजन फार्मिंग इज डिफाइन्ड ॲज ऍप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड application of technology. Precision defined as the application of technology and the principle to manage the spatial and temporal variability associated with the all the aspect of agricultural production. Okay, he precise and Newark in 1919 like definition दिली होती. Application of technologies and principle to manage the spatial temporal variability associated with the aspect of agricultural production. ही definition आहे. दूसरी definition आहे, it is the new method of farming that controls the input of fertilizer, pesticide to match the variation in the growing condition with the field. These practices is known as a site-specific management. Okay, or it is a digital agriculture. Other word, तुम्ही digital agriculture पण म्हणू शकता. It involves a very large scale of farm level mapping, compromising the database creation, required resources generating through the space-based inputs and field observation, and making a detailed plan of work to maximize the yield and reduces the cost of input. So in precision agriculture मध्ये साइट स्पेसिफिक मॅनेजमेंट केल्यामुळे एक तर तुमचे इनपुट कॉस्ट खूप कमी होतात, तुमचं पोल्युशन काय होत नाही, प्लस साइट स्पेसिफिक मॅनेजमेंट होती. सो दीज आर द पॉझिटिव्ह पॉइंट रिलेटेड विथ द प्रिसिजन फार्मिंग. ओके, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि कुणाला काही शंका असतील तर क्वेश्चन्स विचारू शकता. टोटल